सकाळचे 8:30 वाजता बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आतापर्यंत 12,000 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय, तर 15 दिवसात बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। द्रुतगती मार्गावर कारवाईचा वेग वाढल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 12,000 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय, तर 15 दिवसात बेशिस्त चालकांवर गंभीर अशी कारवाई करत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। द्रुतगती मार्गावर कारवाईचा वेगही वाढवला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आतापर्यंत 12,000 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे आणि AI असिस्टंटद्वारे ही कारवाई करण्यात आली। हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे, कारण याअगोदर असं काही होत नव्हतं। अगदी बरोबर आहे आणि हा देशातला पहिला प्रयोग आहे की जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती सुरू झालाय। सुदैवाने आपण त्याचे तपशीलवार वार्तांकन केलेलं आहे। 257 कॅमेरे 49 किलोमीटरच्या स्ट्रेच मध्ये आहेत आणि ते 257 कॅमेरे 17 प्रकारच्या वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केलं की ते तुमची प्रतिमा तयार करतात। त्याचं विश्लेषण लोणावळ्याच्या मुख्यालयामध्ये बसून केलं जातं आणि मग जो वाहन चालक आहे त्या वाहन चालकाच्या मोबाईलवरती हे चलान आपोआप जातं। आता याच्यात काही कायदेशीर गोष्टीची पुढे चालून चर्चा होऊ शकते की मुख्यत्वे AI माध्यमातून मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्याच्यात कुणी असं म्हणालं की मला खरं तर मी तो एवढा स्पीड नव्हता, तर त्याच्यासाठी पण 3 वेगळी प्रक्रिया करण्यात आली आहे। पण हे आपण समजून घ्यायला हवं की हा देशातला असा एकमेव प्रयोग आहे की ज्या प्रयोगामध्ये आता वाहन चालकांना यातनं संधी मिळणार नाही की त्यांनी जर मुंबई पुणे एक्सप्रेस वे जो देशातला एक वन ऑफ द बिझिएस्ट आपण ज्याला म्हणू अशा एक्सप्रेस वे वरती वाहतुकीचं उल्लंघन केलं, चिरीमिरी दिली आणि त्यातनं बाहेर पडलो, असं होणार नाही। आणि या देशातल्या पहिल्या प्रयोगाची जी फलनिष्पत्ती आहे ती वर्षभरानंतर समोर आल्यानंतर पुणे शहरामध्ये सुद्धा AIच्या मदतीनं वाहतुकीचं नियंत्रण करावं अशा पद्धतीचा प्रयोग सुरू होणार आहे। आता ह्या प्रयोगामध्ये जे वाहन चालक दोषी आढळतील त्यांनी जर पुढे अशाच पद्धतीचे गुन्हे केले तर त्यांच्या वाहनाची नोंदणी आणि त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा रद्द होणार आहे। गेल्या 15 दिवसातला हा 28,801 चा आकडा म्हणजे जवळपास 13,000 आहे ही संख्या। निश्चितच राहुल, त्यामुळे येणाऱ्या काळात नेमक्या अजून कशा पद्धतीने कारवाई केल्या जातात या देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।